पहिल्या भागात आपण मोदकासाठीची उकड कशी बनवायची ते पाहिलं होतं. आता आपण मोदकाचं सारण कसं बनवायचं हे बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनफोल्डिंग स्टोरीज बाय प्राजक्ता. चला तर मग सारण बनवायला सुरुवात करूयात. इथे कढई बारीक गॅसवरती गरम करायला ठेवली आहे. याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपण तूप टाकून घेतोय आणि या तुपामध्ये आपल्याला 2 वाटी नारळाचा चव भाजून घ्यायचा आहे. इथे खोबरं बारीक गॅसवरतीच आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्यातलं जे मॉइश्चर आहे, वेपर आहे, ते कमी होत नाही आहे तोपर्यंत. आता इथे जोपर्यंत खोबऱ्यातलं पाणी कमी होत नाही आहे, वेपर्स कमी होत नाही आहेत, तोपर्यंत आपल्याला खोबरं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. इथे खोबरं जर व्यवस्थित भाजून नाही घेतलं आणि आपण यामध्ये डायरेक्ट गूळ टाकला तर भरपूर सारं पाणी, मॉइश्चर रिलीज होईल आणि आपलं सारण आहे ते थोडं पचपचित होईल. आणि जर तुम्ही परत जास्त हीट करून ते पाणी कमी करायचा प्रयत्न केलात ना, तर त्यावेळेमध्ये गूळ पूर्ण कडक होऊन जाईल. तर यासाठीची काळजी म्हणूनच आपण खोबरं थोडंसं कोरडं होईपर्यंत त्याला तुपामध्ये भाजून घेणार आहोत. आता इथे खोबऱ्यामधलं मॉइश्चर कमी झालेलं आहे. आपण याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकूया. 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ. हा गूळ थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत. जास्त वेळ गरम नाही करायचा आहे. आणि याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता ह्यातलं गूळ थोडासा सॉफ्ट झाला की आपण याच्यामध्ये भाजलेली खसखस टाकून घेणार आहोत. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये आपण शेवटी वेलची पावडर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. असं हे आपलं सारण रेडी आहे. आता आपण मोदक करून घेऊयात. पहिल्या भागामध्ये उकडीसाठी कोणता तांदूळ वापरायचा, उकड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, तसेच मऊसूत उकड होण्यासाठी योग्य त्या सगळ्या टिप्स मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत. जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. व्हिडिओ नक्की जाऊन बघा. या पद्धतीने तुम्ही उकडीचे मोदक नक्की करून बघा आणि तुमचे मोदक कसे झालेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू अगेन.